नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ प्रतिभावंत साहित्यिक श्री ना पेंडसे लिखित कादंबरी रथचक्र. प्रकरण 19. कशी बशी देवळाच्या पायरीशी आली आणि धापा टाकू लागली. जरा वेळानं तोंडावरून तिनं खसखसून पदर फिरवला आणि मानेवरचा घाम पुसू लागली. दचकून तिनं पदराकडं पाहिलं. कुंकवाची जागा रापून पाहिली. सगळं कुंकू तर गेलं नाही. ती सभामंडपात आली आणि आरशाचा शोध करू लागली. एका जुन्या तसबिरीत डोकावून पाहिलं तिनं. चेहऱ्याचं वेडवाकडं प्रतिबिंब त्यात पडलं होतं. आपण अजून देवदर्शन घेतलं नाही हे तिच्या लक्षात आलं. पिंडीसमोर जाऊन ती उभी राहिली. अभिषेक पात्रातून पिंडीवर पाणी ठिबकत होतं. मंद झालेल्या लांबन दिव्याकडे तिचं लक्ष गेलं. नमस्कार करून ती मागं फिरली आणि एका खांबाचा आधार घेत खाली बसली. डोळे मिटून ती शांत होण्याकरता धडपडत होती. देवदर्शनाकरता आलेल्या बायांकडे तिचं लक्ष नव्हतं. मौनी बुवाची बायको आज इकडे कुठे? तिचे विस्कटलेले केस, पसरलेलं कुंकू, उतरलेला चेहरा, तो अवतार सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता. अपार सहानुभूतीनं त्या बोलत होत्या. मौनी बुवा लवकरच परत यायचं आहे अशी बातमी त्यांना लागली होती. इतकी वर्ष तिनं काढली. उरलेले दिवस असेच धीरानं काढावेत अशी त्यांची इच्छा होती. धीर चेपीत त्या तिच्याजवळ येऊन बसल्या. एका म्हाताऱ्या बाईनं तिच्या पाठीवरून हात फिरवला. दचकून तिनं डोळे उघडले. नीट बसून राहिली आणि पदर सावरीत मलान हसली. काय होताय? एक बाई तिला विचारत होती. काही नाही, एकट्या बसलात म्हणून पाहायला आलो. यंदा मुलाची मोठी परीक्षा आहे, त्याचा विचार करत होते. तो पास होणारच नाही का हो? एकीनं विचारलं. सगळ्या बायकांनी माना डोलवल्या, पण त्यांचं कोणाचं समाधान झालं नव्हतं. आपल्यापासून ती काहीतरी लपवून ठेवीत आहे असा त्यांचा ग्रह झाला होता. आता हत्ती गेला शेपूट राहिलं, स्वतःशीच एक बाई बोलली. पत्र बित्र येतं का हो? एकीनं धाडस करून विचारलंच. तिनं मान हलवली. नर्मदेच्या काठी कोठे तरी आहेत हो ना हो? तिनं पुन्हा मान हलवली. पोटात कळ आल्यागत तिनं चेहरा केला आणि चिमटीत नाक धरून डोळे मिटून बसली. बायकांचा संवाद तिला अजूनही ऐकायला येत होता. अज्ञातवासात आहेत, त्यांना कसं माहीत असेल? त्याला तपश्चर्या म्हणतात, नाहीतर माळवाली. बुक्का लावील आणि माळ घालील. एवढासा रुद्र केलं तर गावभर बेंड बाजा. मध्यंतरी त्याचं पत्र आलं असं ऐकलं म्हणून विचारलं. ती एकदम उठली आणि ढोपराशी आलेला ओचा खाली ओढीत बाहेर जाऊ लागली. कसली तरी आठवण होऊन ती दचकली आणि माघारी फिरली. माझं कुंकू जागेवर आहे ना हो? घाबऱ्या घाबऱ्या तिनं विचारलं. एका बाईनं कुंकवाचे रपाटे निपटून काढल्याने करंड्यातलं कुंकू तिला लावलं. घरचा रस्ता ती पुन्हा चालू लागली. जरा वेळापूर्वीच मरणाचे विचार तिला आता मूर्खपणाचे वाटत होते. नखाची जिव्हाळी तुटली तर सहन होईना आणि आपण जीव देण्याची गोष्ट करीत आहोत. जीव देणं सोपं नाहीच, पण धीर झाला तरी संसाराचा पसारा असा अर्ध्यावर टाकून चालतं होणं आपल्याला शोभणार नाही. पोरांनी कोणाच्या तोंडाकडं पाहायचं? या पोरांच्या आईनं जीव दिला असं म्हणून लोक त्यांच्याकडे बोट दाखवणार. आज मरायचं म्हणजे दिवसांकरता तरी मुलग्याला घरी यावं लागेल. दुष्ट माणसं आपल्या मरणाचं पाप त्याच्या गळ्यात बांधतील. इतके दिवस अपमानात काढले, आणखी एका वर्षानं आपल्याला काय धाड भरणार आहे? येतं वर्ष स्वतःकडे पाहायचं नाही असं तिनं ठरवलं. आपल्याला मन आहे हे ती विसरणार होती. त्याला नको असेल तर तालुक्याला सुद्धा राहणार नव्हती. वर्षानंतर मुलग्याची परीक्षा झालेली असेल, नवरा आलेला असेल, त्यावेळी ती मरायला मोकळी होती. पानांची जोरानं सळसळ झाली. तिनं वर पाहिलं. वारं सुटलं होतं.
पूर्वीच्या रोखानं निघाले काळे ढग दृष्टीस पडले. आगोटीचे दिवस आहेत हे तिच्या लक्षात आलं. ती झपाझप पावलं टाकू लागली. पडवीच्या पैठणीवर मुली बसल्या होत्या. तिला पाहतच घरात गेल्या. उंबरट्यावर पडलेली वाहन उचलीत ती घरात आली. वाहन कोणी ठेवली इथं? हिनं, तू लवकर यावीस म्हणून. मोठ्या मुलीनं चिडक्या आवाजातच उत्तर दिलं. नाव नाही वाटतं घ्यायचं, भांडलेल्या दिसता. मला चावली बघ. तिच्या हातात लाल वळ उठला होता. रागानं तिनं धाकटीकडे पाहिलं. का गो, तुला पुन्हा अवदस आठवली वाटतं? तिचं बकोट धरण्याकरता ती पुढं होणार होती. एवढ्याच मुलीनं भोकांड पसरलं. रडत रडत ती काहीतरी बोलली. ही काय चावण्याची रीत झाली? बोटाचा उद्या तुकडा पाडशील? गालगुच्चा घेत तिनं विचारलं. तिनं मला मारलं का? मुलगी जोरात ओरडली. काकेत मान पकडून पाठीत तिनं गुद्दे मारलं अशी तिची तक्रार होती. नुसती चावली तेवढं दाखवतेस, हे कुणीदा सांगायचं? आणि तू ओरडलीस तर बघ, गुद्दे मारलं ते हळू नाही का सांगता येत? तिनं काय केलं ते विचार तिला. ते सांग तूच, तिला नको विचारायला. त्यांच्या भांडणाचा निकाल करताना ती रंजीस आली. गुळदाणे सगळं फस्त केलं, 4 वेळा बजावलं. आईनं उपासाला आणले आहेत, बक्का बक्का खात सुटली. मला भूक लागली म्हणून खाल्ले. अगो रांडेचे म्हणून काय दाणे का खायचे? आता जोडाला केलेस बयो. भूक लागली तर भात टाकायचा. मी सांगितलं तिला. दाणे खाता खाता सांगत होती. आधी सुद्धा सांगितलं. बरं पुरे कर. झाला ना अंतरात्मा शांत? तांदूळ उईर गो. मुलीला चुलीकडे पाठवून ती निरांजन लावायला गेली. निरांजनाच्या प्रकाशात पादुकाला काकल्या. चिंच लावून मुलगा सकाळी धुत होता हे तिला आठवलं. आपली कोपिष्ट नजर तिनं पादुकावरून फिरवली. 2 मुलग्यानंतर घरी त्यानं स्वतःला आवर घातला असला तरी तिच्यावर उपकार झाले असते. 2 मुलींची जबाबदारी म्हणजे केवढी काळजी असते त्याची ह्या माणसाला जन्मात तरी कल्पना येईल का? तपेली उपडी ठेवायची वेळ आली तरी मुलगी अजून परकर नेसत होती. ह्याच्या आधीच तिला पातळ घ्यायला हवं होतं. साधा परकर शिवायला तिला सवड होत नव्हती आणि धाकटी धारवाडी परकराचा हट्ट करून बसली होती. आपल्याला घोर लावून हा माणूस चालता झाला. काय आपण त्याचं देणं लागतो? ती मन लावून पूजा करीत नाही. पादुका काळ्या पडल्या तरी तिचं लक्ष नाही असं बोलत मुलग्यानं पूजा आपल्याकडे घेतली. तिनं त्याला विरोध केला नाही. उरलेलं नाटक तरी आपण कशाला चालवलं आहे तिला कळेना. निरांजन बाजूला ठेवून ती पादुकांकडे रोखून पाहत होती. तांदूळ किती ओरायचे ते विचारण्यासाठी मुलगी तिच्याकडे आली आणि थबकली. काय झालं आई? भीतीनं विचारलं. तिनं मुलीकडे पाहिलं. डोळे लाल झाले होते. गालावरून पाणी ओघळलं. पदरानं डोळे पुसून ती हसण्याचा प्रयत्न करू लागली. धाकटी मुलगी पण तिच्याजवळ आली. तिचं चित्त अजूनही थाऱ्यावर आलं नव्हतं. ह्या मुलींचं उद्या काही बरे वाईट झालं तर आपलं मन आपल्याला किती खाईल ह्याचाच विचार ती करत होती. मुलींना घेऊन ती उटीच्या पैठणीवर आली. जरा वेळ स्तब्ध होती. नंतर मुलींना घट्ट जवळ ओढून तिनं हुंदका दिला. मी आता पुन्हा कधी खाणार नाही. धाकटी मुलगी तिला आश्वासन देत होती. तिनं हुंदका आवरला. कापऱ्या आवाजात मुठ्ठीला 2 भांडी तांदूळ ओयरायला तिनं सांगितलं आणि धाकटीच्या गळ्यातील दूध चाळवीत ती म्हणाली, तुला परकर शिवणार आहे. मुलगी सावध होऊन तिच्याकडे पाहू लागली. तिला ते खरं वाटलं ना? खरंच? गाफीलपणा टाकून मुलीनं विचारलं. तिनं पुन्हा आश्वासन दिलं. धारवाडी, तुला हवा असेल तो. बाहेर वारा घोंगावत होता. वादळासारखी हवा वाटली तरी त्यात जोर नव्हता. मोठी मुलगी तांदूळ ओयरून तिच्याजवळ आली. घरी गेलो की इकडलं काही बोलायचं नाही. मोठ्या मुलीकडे पाहत ती बोलली.
ठरलं जायचं, त्याची व्यवस्था झाली की जायचं. आपण इथंच राहूया ना. जन्माचं काही इथं राहायचं आहे, पुढल्या वर्षी जायचं तर ह्या वर्षी. तो येत आहे असं दिसताच तिने विषय थांबवला. रात्री तिला जाग आली तेव्हा त्याचा अभ्यास चालूच होता. तो पाठमोरा बसला होता. धनुष्यासारखी वाकलेली त्याची पाठ खुडकत कशी नाही याचं तिला आश्चर्य वाटलं. अवशीच ती अंथरुणावर पडली तेव्हा अभ्यासाला बसला. तीच बैठक अजूनही होती. मोठी जांभई देऊन ती बसली. त्यानं मागं वळून पाहिलं. किती वाजले? तिनं विचारलं. 12. पुस्तकात डोकं खुपसी त्यानं उत्तर दिलं. किती वेळ बसणार आहेस? जरा वेळ. ती गुपचूप उठली आणि चुलीशी गेली. डबड्यातलं रॉकेल थाबड्यावर ओतून तिनं काडी लावली. भपकन थाबडा पेटला. स्वतःच्या हातानं तिनं तो थापलेला होता. लवकरच त्याच्यावरती चहाचा आधान ठेवणार होती. काही वेळ धगधगून त्याची राख होणार होती. काही दिवसापूर्वी तो गायीच्या पोटात टाकाऊ असला एक अन्नांश होता. त्याही पूर्वी गवताच्या रूपानं कुठेतरी वावरत असेल. लवकरच तो पुन्हा मातीच्या कुशीत जाणार होता. कुठल्या तरी तृणांकुराला जगवणार होता. आयुष्याच्या अखेरच्या फेऱ्यात तो तिच्या उपयोगी पडत होता. खरं म्हणजे त्या फेऱ्याला आधी अंत नव्हते. सर्वांच्याच आयुष्याचा रहाट असा फिरत असतो. काही लोटे भरलेले असतात, पण भरण्याकरता त्या अगोदर रिकामे व्हावे लागतात. तिच्या आयुष्याचा लोटा रिकामा व्हायचा राहिला नव्हता. तिनं आणखी थोडी कळ सोसली तर तिचाही लोटा भरेल. सृष्टीचा क्रम म्हणून ते अपरिहार्य होतं. तिचे विचार चालले होते आणि पाण्याला उकळी फुटली. तिनं उत्साहानं पाण्यात चहाची पूड टाकली. चहाचा भपकार आला तेव्हा जोगणी उचलून बैठकावर ठेवली. जळती लाकडं बाहेर उडून त्यावर पाणी शिडकारलं आणि मागे वळून पाहिलं. 10 मिनिटं ती चुलीशी वावरत होती, पण त्याचा त्याला पत्ता नव्हता. पृथ्वी गोलावर अक्षांश काढण्यात तो दंग झाला होता. चहाचा कप भरून ती त्याच्याजवळ आली. चहा घे, ती पुटपुटली. हुंकार देऊन तो पुन्हा घडून गेला. निवेल घे आणि मग काढ काय ते. त्यानं पेन्सिल खाली ठेवली. जांभई दिली आणि तिच्याकडे पाहून किंचित हसला. त्याच्या चेहऱ्यावरचा थकवा तिला जाणवत होता. घे ना. तो उठला आणि डोळे धुवून बैठक मारून बसला. आता पुरे कर. झोप यायला लागली ना. ऋतूंचं प्रकरण संपवायचं आहे. चहा घे आणि मग काय ते कर. नको, रोज प्यावासा वाटेल. मी देईन करून. झोप नाही काय येत? डोळ्यावर पाणी मारायचं. तो चहाचा घोट घेऊ लागला. ती त्याच्याकडे पाहत होती. काय झालं? रोज एवढा अभ्यास करतोस? शाळा सुरू होईपर्यंत वर्षाचा अभ्यास संपवायचा आहे. लोकांकडे राहून असा अवेळी अभ्यास करणं जमेल का? त्या प्रश्नानं तो रासल्यासारखा झाला. तू काही उत्तर दे ना. तिनं पुन्हा विचारलं. मी घरी जाऊन तुझा अभ्यास अधिक होणार असला तर मुलींना घेऊन जाते. 1-2 दिवसात सांग, म्हणजे पाऊस पडायच्या आत जाता येईल. पण लोकांना सांगत सुटू नकोस, बरं नाही दिसत. मला गावात विचारत आहेत मुलाचं मॅट्रिकचं वर्ष आणि त्याला एकटा सोडून चाललात कुठे. कोणी विचारलं? ज्यांच्याकडे वार विचारला गेलास त्यांनी. ते उत्तर ऐकताच पुस्तक बाजूला करून त्यानं डोळे मिटले. एकच प्रार्थना आहे तुला. वाटेल तिकडे वार घे, पण माळवालीकडे नको. चांभार चौकशा करणारी ती बाई आहे आणि तिची नजर वाईट आहे, दुष्ट लागते. कोणी सांगितलं? एकदम डोळे उघडून त्यानं विचारलं. मला कळलंय तसं नसेल ही, पण आपण कशाला परीक्षा घ्या. लवकर काय ते सांग, म्हणजे मी तजबीजीला लागेन. वाराची ही कल्पना मात्र मला पसंत नाही. नाही म्हटलं तरी माणूस मिंदा बनतो. दुकानातून गोडं तेल आणायला सांगितलं तर अभ्यासाचं निमित्त सांगता येत नाही. पण तुझ्या मनाविरुद्ध काही मला करायचं नाही. ह्यापुढं घराहून आपल्याला तांदूळ मिळणार नाहीत. काय?
अवचित चटका बसावा तसं तिला झालं. काकांनी सांगितलंय त्याकरताच खाडीवर बोलावून नेली. हो. पाठवणार नाही म्हणजे काय? इस्टेटीत आमचा हिस्सा नाही वाटतं? त्याकरता कोर्टात का जायचं आहे? सुन्न होऊन ती विचार करत बसली. हा खुनशीपणा धाकट्या दिराचा आहे. तिला अपशकून करण्याचा अखेरचा प्रयत्न तो करीत आहे हे तिनं ताडलं. कदाचित घरी कोणाला ह्याचा पत्ताही नसेल, पण त्या भरवशावर तिला राहता येत नव्हतं. तांदूळ मिळणार नाहीत असं समजूनच तिला निर्णय घ्यायचा होता. मग वार नाही शोधायचे तर काय करायचं? थंडपणे त्याने विचारलं. तुझी तयारी असेल तर सगळी जबाबदारी घ्यायची माझी तयारी आहे. लोकांकडे धुनी भांडी करायला सुद्धा जाईन. तुला लाज वाटणार असेल तर अगोदरच सांग. तुला लाज नाही वाटणार? त्यानं उलट विचारलं. कष्ट करायला लाज कसली? मोफत तर कोणाकडे जेवायला जायचं नाही ना. पण घरी चर्चा करतील, नावं ठेवतील. मी अब्रू घालवली म्हणून डांगोरा पिटतील. त्याची भीती वाटत असेल तर नावं काय ठेवतील? ठेवतील नाही तर नाही सुद्धा. आपलं मन खंबीर पाहिजे. नायकीनी नाचवण्यात काय ते वाईट नाही. तो पुस्तकं गोळा करू लागला. त्याचा विरोध नाही एवढं तिला कळलं आणि ती स्वस्थ चित्तानं झोपी गेली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.